केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपली केंद्र प्रमुख भरती परीक्षा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या जे काही महत्त्वाचे आपल्या पेपर 2 संदर्भात शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हा जो आपला पेपर 2 आहे, या पेपर 2 मधील वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत. तर आजचा आपला जो घटक आहे माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग, म्हणजेच शासनाचे जे काही विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा पोर्टल्स आहेत, तर त्या पोर्टलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की काही पोर्टलचे लोगो आपल्याला दिसत आहेत. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं, त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाचे जे काही पर्याय आहेत त्याला आपण आता ब्लेंडेड मोड या स्वरूपात ओळखतो. तर ते पर्याय शिक्षणाचे खुले करणं, 21व्या शतकातले जे काही कौशल्य आहे तर ती कौशल्य विकसित करणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ही विविध पोर्टल्स शासनाने विकसित केलेली आहेत. आपण जर पाहिलं तर नियमित शिक्षण पद्धती जी आहे त्या नियमित शिक्षण पद्धतीत बऱ्याच अडचणी आहेत आणि आजही शिक्षण प्रक्रियेपासून जे काही वंचित घटक आहेत ते घटक आजही दुर्लक्षित राहिलेले आहेत. वेगवेगळे जर आपण अहवाल विचारात घेतले तर आजही आपल्या संपूर्ण देशभरातील 5 कोटीपेक्षा जास्त मुले ही शिक्षण पद्धतीपासून वंचित आहेत. तर ही जी काही शिक्षणापासून वंचित असलेली घटक आहे तर त्या घटकांना एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या हेतूने ह्या दूरस्थ शिक्षण पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. आणि या दूरस्थ शिक्षण पद्धती अंतर्गत वेगवेगळे जे काही ऑनलाईन कोर्सेस आहेत ते ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भातली आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा एक संकल्पना पाहणार आहोत. मूक ही जी काही संकल्पना आहे, मूक म्हणजेच काय, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस. मग ही जी काही मूक ही संकल्पना आहे, या मूक या संकल्पनेने जे नाविन्यपूर्ण आणि व्यावसायिक विकासाच्या संदर्भात जे काही वेगवेगळे अभ्यासक्रम कौशल्य आहेत किंवा अभ्यासक्रम आहेत ते सर्वांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी मूक मार्फत वेगवेगळे शिक्षणक्रम या ठिकाणी राबवले जातात. मग या मूकची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. तंत्रज्ञानाचं जे काही शिक्षणातील महत्त्व आहे ते समजून घेण्यासाठी ही मूक ही संकल्पना स्वीकारण्यात आली आणि मूक या पोर्टलवर जे काही अभ्यासक्रम आहेत हे सर्व विनामूल्य ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिले असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम 2008 साली सुरू करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्म्स, पोर्टल्स आणि मोबाईल ॲप अशा विविध माध्यमातून या मूक द्वारे आपल्याला ही तंत्रज्ञान किंवा ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात असल्याचं निदर्शनास येत आहे. पहा, यामध्ये मूकचा आपल्याला लॉंग फॉर्म दिलेला आहे. मॅसिव्ह, एकाच वेळी लाखो व्यक्ती नोंदणी करू शकतात. ओपन, या व्यासपीठावर कोणीही नोंदणी करू शकतो. ऑनलाईन, सर्व अभ्यासक्रम हे पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचे आहेत आणि आवश्यक त्या असे विविध कोर्सेस, आवश्यक ते सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
या मूक प्रणालीचे फायदे पाहूया थोडक्यात. बहुतांशी अभ्यासक्रम हे मोफत आणि मान्यताप्राप्त आहेत. औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही शिक्षण पद्धती या पोर्टलवर उपलब्ध आहेत. यासाठी आपणास फक्त संगणक आणि इंटरनेट यांचीच आवश्यकता आहे. आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपण अध्ययनाची देवाणघेवाण करू शकतो आणि जगभरातील जे काही उत्तम व अनुभवी तज्ज्ञ आहेत अशा शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला या पोर्टलवर सहज आपल्याला मिळून जाते. आता यासाठी काही त्रुटी सुद्धा आहेत पहा. काही प्रमाणात खर्चिक आहे, म्हणजे संगणक असेल, इंटरनेट असेल, यासाठी आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्य आपणात विकसित झालेलं असणं गरजेचं आहे. तांत्रिक साधनांचा अभाव आज सुद्धा आपल्याला बहुतांशी ग्रामीण भागात या तंत्रज्ञानाचा अभाव दिसून येतो. प्रत्यक्ष अध्ययन नसल्यामुळं पारदर्शकतेचा सुद्धा आपल्याला अभाव दिसतो आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जी काही जबाबदारी आहे ती सर्व त्या अध्ययनार्थ्यावर टाकलेली आहे. त्यामुळं मूक ही आजही आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धती इतकी विकसित झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आणि यावरती आपल्याला निश्चित प्रश्न विचारला जाऊ शकतो, दीक्षा. तर दीक्षा हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला दीक्षा हा जो काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा लोगो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. मग दीक्षा म्हणजे काय, तर त्याचा फुल फॉर्म आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. हे दीक्षाचे फुल फॉर्म आहे आणि हा फुल फॉर्म सुद्धा आपल्याला विचारला जाण्याची शक्यता आहे. दीक्षा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग हे शालेय शिक्षणासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे. पहा कशासाठी, ते शालेय शिक्षणासाठी. मग हे तयार कोणी केले, तर शिक्षण मंत्रालयाअंतर्गत जी काही आपली NCERT ही संस्था आहे, या NCERT या संस्थेने दीक्षा हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. त्याचबरोबर त्या NCERT कडे याची देखभालीची जबाबदारी आहे. 5 सप्टेंबर 2017 दीक्षा हे जे काही ऑनलाईन पोर्टल आहे ते 5 सप्टेंबर 2017 मध्ये भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती माननीय श्री M व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि दीक्षा हे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर CBSE सह सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, त्याचबरोबर ज्या काही विद्यापीठ, केंद्रीय स्वायत्त संस्था आहेत किंवा मंडळ आहेत, त्या सर्वांनी या दीक्षावर आपली जे काही सामग्री आहे शिक्षण विषयक ती अपलोड केलेली आहे. मग या दीक्षा प्रणालीची काही वैशिष्ट्ये पाहूया. 21व्या शतकात विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम बनवणारी एक क्रांतिकारी शिक्षण प्रणाली तयार करणं. शिक्षण हे प्रत्येकासाठी सोपे, आकर्षक आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुरूप असावे, हा एक त्याचा उद्देश आहे. तंत्रज्ञान आणि नवनवीन गोष्टींचा उपयोग करून शिक्षणाची पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणं. पारंपरिक वर्गाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचा अनुभव देणं हे या दीक्षा प्रणालीचं उद्दिष्ट आहे. आता आपण दीक्षा प्रणालीची थोडक्यात वैशिष्ट्ये पाहू. मुक्त शैक्षणिक संसाधनाचं हे भंडार, म्हणजे याचा दीक्षावर कोणीही तो कंटेंट पाहू शकतो. ई साहित्याचा भरपूर ॲनिमेशनचा उपयोग करून या ठिकाणी ई साहित्य आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी बनवलेले ई कंटेंट, ॲप ऑफलाईन पद्धतीने हे ॲप सुद्धा वापरता येतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा दीक्षावर कोणीही कंटेंट देऊ शकतो. त्यानंतर विविध चालीतील कवितांचं गायन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. ई साहित्यामध्ये मुलांना आवडतील अशा कार्टून्सचा उपयोग करण्यात आला आहे. एकूण 18 भाषेमध्ये या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध आहे. मग फक्त व्हिडिओज आहेत का, तर नाही, तर त्या ठिकाणी PDF आहेत, PPT आहेत, गेम्स आहेत, पझल आहेत
म्हणजे प्रश्नावली आहेत, अशा वेगवेगळ्या स्वरूपात साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. उपलब्ध सर्व साहित्य हे खात्रीशीर व तज्ञ मार्गदर्शकांनी तपासलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व शिक्षक हे सर्वांसाठीच उपलब्ध आहेत. आणि आपण जर पाहिलं पाठ्यपुस्तकातील जे काही QR कोड आहेत, या QR कोडशी हे संलग्न केलेलं असल्यामुळं घटक शोधण्याची किंवा सापडण्याची आपल्याला गरज पडत नाही. तर ही दीक्षा प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. दीक्षा ही एक सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म, हे लक्षात घ्यायचं गरजेचं आहे. वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म या उद्देशानं एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म अशी संकल्पना किंवा असं उद्दिष्ट ठेवून दीक्षा हे पोर्टल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. हा प्लॅटफॉर्म ओपन आर्किटेक्ट, ओपन ॲक्सेस, ओपन लायसनिंग या विविध मूलभूत तत्वावर विकसित करण्यात आलेला आहे. इंटरनेटवर हे चालतंय. सर्व सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. दीक्षाच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या NCERT आणि राज्य मंडळाचे जे काही वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत त्या वेगवेगळ्या भाषांमधील पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या दीक्षामध्ये 18 भाषांमध्ये वेगवेगळं जे काही साहित्य आहे ते 18 भाषांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये 11 भारतीय भाषा आणि 7 परदेशी भाषा यांचा समावेश केलेला आहे. आवर टीचर्स आर आवर हिरोज हा या पोर्टलचा नारा आहे. लक्षात घ्या, हे एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आवर टीचर्स आर आवर हिरोज हा या पोर्टलचा नारा आहे. दीक्षा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे काही AI आहे त्या AI वर आधारित हा डाटाबेस असल्यामुळं तो आपण वेब स्वरूपात तसंच मोबाईलवर सुद्धा वापरू शकतो. आणि वेगवेगळे QR कोड दिल्यामुळं या जे काही कंटेंट आहे हे कंटेंट आपण सहज पाहू शकतो. दीक्षाच्या डेटाबेसवर आधारित विद्याधन हे पोर्टल, हे विद्याधन हे जे काही पोर्टल आहे हे सुद्धा दीक्षा या डेटाबेसवर आधारित आहे. इथं ही गोष्ट लक्षात घ्या. हा प्रश्न जर विचारला तर अतिशय उच्च दर्जाचा प्रश्न जर म्हणलो आपण किंवा हाय लेवलचा प्रश्न, तर हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. विद्याधन पोर्टल हे दीक्षाच्या डेटाबेसवर आधारित आहे. दीक्षा प्रणालीचे काही फायदे पाहूया. पहा, विद्यार्थ्यांना शिक्षण सक्षमीकरण करण्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे FLN त्याकरता सुद्धा दीक्षामध्ये भरपूर साहित्य आहे. शिक्षकांची संगणकीय नोंदणी होते. शिक्षकांचा व्यावसायिक विकास करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी दीक्षामध्ये साहित्य उपलब्ध आहे. साक्षरतेसाठी सुद्धा डिजिटल साहित्य आहे. गणितासाठीचं डिजिटल साहित्य उपलब्ध आहे. मग दीक्षा हे जे काही पोर्टल आहे हे शिक्षकांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा आहे. म्हणजे तीनही आपले शिक्षण प्रक्रियेशी संदर्भातले जे घटक आहेत त्या तीनही घटकांसाठी हे दीक्षा पोर्टल अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं दुसरं एक पोर्टल आहे. पहा, स्वयं पोर्टल. तर स्वयं पोर्टल, तर या स्वयंचा या ठिकाणी आपल्याला लोगो दिसून येत आहे. स्वयं हा भारत सरकारचा एक कार्यक्रम आहे. पहा, या स्वयं पोर्टलचं जे काही उद्दिष्ट आहे ते मुख्य उद्दिष्ट आहे सर्वात वंचित विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे. डिजिटल क्रांतीच्या पासून दूर असलेल्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. याचा नारा आहे पहा, शिक्षित भारत उन्नत भारत हा या स्वयं पोर्टलचा नारा आहे. 9 जुलै 2017 रोजी या पोर्टलची उद्घाटन करण्यात आलं आणि या पोर्टल हे 3 स्तंभावर आधारित आहे. त्यामध्ये शिक्षणामध्ये पोच म्हणजे ॲक्सेस, समानता क्वालिटी आणि इक्वॅलिटी आणि गुणवत्ता क्वालिटी म्हणजे सर्वांपर्यंत शिक्षणाची पोच,
सर्वांना शिक्षणाच्या समान संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या 3 स्तंभावर आधारित हे स्वयं पोर्टल आहे. हा एक अभ्यासू आता त्याचं मराठीत आहे, अभ्यासू महत्वाकांक्षी तरुणांसाठी सक्रिय शिक्षणाचे अभ्यासक्रम असं त्याचा मराठीत अर्थ आहे. आणि इंग्रजीत याच्यात जर आपण त्याचं पूर्ण रूप पाहिलं, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पिरिंग माइंड्स, हे त्या स्वयंचं फुल फॉर्म आहे. हा एक फुल फॉर्म आपल्याला जर आला प्रश्न तर विचारला जाऊ शकतो. तर हा जे स्वयं पोर्टल आहे पहा, हे इयत्ता 9वी पासून तर पदव्युत्तर पदवीपर्यंत, म्हणजे 9वी ते जे काही आपलं MA MSc वगैरे आहे पदव्युत्तर पदव्या तिथपर्यंतच्या अभ्यासक्रमाचं आयोजन करतं. पहा हा प्रश्न इथं ही बाब लक्षात ठेवा. 9वी हे पोर्टल NPTEL आणि इतर ज्या काही 8 संस्था आहेत त्या 8 संस्थांच्या मदतीनं विकसित करण्यात आलेलं आहे. आपल्याला खाली एक या ठिकाणी आपल्याला या संस्था दिसून येतील. एकूण 9 संस्था आहेत त्यामध्ये सहभागी. किती संस्था आहेत? 9. या 9 संस्थांद्वारे हे पोर्टलमध्ये जे काही अभ्यासक्रम आहेत ते अभ्यासक्रम या 9 संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि जी काही नेट 2024चा पेपर झाला होता त्या नेटच्या 2024 पेपरवर म्हणजे या संस्थांवर आधारित प्रश्न विचारला गेला होता. खालीलपैकी कोणती संस्था समाविष्ट नाही. त्यामुळं या 9 संस्था ज्या आहेत, इथं हे 8 दिसते पण इथं ह्या 2 संस्था एकत्रित टाकलेल्या आहेत कारण त्यांनी हे केलेले. तर या ज्या काही 9 संस्था आहेत या 9 संस्थांचा अभ्यास आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या 9 संस्थांवर आपल्याला निश्चित स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे. तर ह्या ज्या काही 9 संस्था आहेत पहा, त्यामध्ये AICTE असेल, त्यानंतर NPTEL असेल, त्याचबरोबर UGC आहे, त्यानंतर CEC आहे, त्यानंतर NCERT आहे, त्यानंतर NIOS आहे, त्यानंतर युग्नो आहे, IIMB आहे आणि NITTR आहे. या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत आपल्याला या स्वयं अंतर्गत वेगवेगळे जे काही अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये जवळजवळ 44 प्रकारचे या 9 संस्था मिळून या पोर्टलवर 44 प्रकारचे वेगवेगळे अभ्यासक्रम, त्यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक, प्राथमिक शिक्षणासाठी लागणारे डिप्लोमा कोर्सेस, असे वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी ह्या संस्था उपलब्ध करून देत आहेत. तर हा प्रश्न या ठिकाणी निश्चित विचारला जाणार आहे. त्यामुळं या स्वयंचा हा जो काही फुल फॉर्म आहे आणि या ज्या काही सहभागी असलेल्या 9 संस्था आहेत या संस्था या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे जे काही स्वयं पोर्टल आहे त्याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर हे सुलभ शिक्षण, दृकश्राव्य साहित्याचा वापर, प्रमाणपत्र व अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा कोर्सेस, शंकांचं त्या ठिकाणी निराकरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे, गुणवत्तेची हमी आहे, प्रोपोइड म्हणजे दृश्य संनियंत्रण प्लॅटफॉर्म आहे, ते विनाशुल्क आहेत आणि क्रेडिट गुणांचं हस्तांतरण आपण इतर ठिकाणी करू शकतो. मग आता याचे फायदे सुद्धा आपल्याला दिलेत पहा. 10,000हून अधिक सत्र प्रमुख मार्गदर्शक आहेत, विविध स्तरावरील अभ्यासक्रम, प्रमाणपत्र असेल, पदवीपूर्व असेल, पदव्युत्तर, MPhil, PhD असे वेगवेगळे अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा मग हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, मराठी, गुजराती 2000 पेक्षा जास्त अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. 32 जे 9वी ते 12वीचे विद्यार्थ्यांसाठी CBSE तसेच NCERTच्या पुस्तकावर आधारित
32 अभ्यासक्रम, दीक्षा पोर्टलवरील NCERTचे जे काही 12 अभ्यासक्रम असे वेगवेगळे स्वयं पोर्टलवर उपलब्ध आहेत. स्वयं प्लॅटफॉर्म NIOS आणि NCERT द्वारे या ठिकाणी ही जी काही आपली राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था आहे आणि NCERT ही तर आपल्याला माहितीच आहे, या दोन्ही संस्था मिळून त्याचं व्यवस्थापन करत असतात. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये मग मॉड्यूल, व्हिडिओ, ट्युटोरियल, मूल्यांकन प्रश्न, स्वयं शिक्षणासाठी अतिरिक्त संसाधने असे सुमारे असे वेगवेगळे कंटेंट या ठिकाणी उपलब्ध आहेत. 1.5 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आता नावनोंदणी खुली केली आहे. यावर सर्वांसाठी नोंदणी खुली आहे. त्याचबरोबर आता दीक्षा आणि स्वयं हे प्लॅटफॉर्म एकमेकाला जोडण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर पुढचा जो काही आहे आपला मुद्दा स्वयंप्रभा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची संस्था म्हणण्यापेक्षा याला आपण एक उपक्रम म्हणू. कारण की हे जे काही स्वयंप्रभा आहे हे कोरोना काळात आपण पाहिलं असेल की कोरोना काळात जे काही वेगवेगळ्या शाळा बंद असताना जे काही ऑनलाईन शिक्षण होतं किंवा डिजिटल शिक्षण होतं, त्या दृष्टीनं या स्वयंप्रभा हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाने अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावली होती. आपण जर पाहिलं आता एक स्वयंच्या संदर्भात या ज्या काही 9 संस्था होत्या पहा, या 9 संस्थांमध्ये या 9 संस्थांना प्रत्येकाला आपापलं काम असं ठरवून दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये जर हे AICTE जर आपण पाहिलं तर याच्याकडे कोणतं काम होतं तर आंतरराष्ट्रीय म्हणजे जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहेत हे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम या AICTE कडे होते. त्यानंतर NPTEL हे जे NPTEL आहे तर हे इंजिनिअरिंग क्षेत्रातले जे काही अभ्यासक्रम होते, जे काही इंजिनिअरिंग क्षेत्रातले जे काही अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांचं समन्वयक हे NPTEL कडे होतं. UGC कडे जे काही पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं जे काही समन्वय आहे ते UGC कडे आहे. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमांचं समन्वय हे CEC या संस्थेकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्यानंतर NCERT कडे शालेय शिक्षणात म्हणजे 9वी ते 12वी हे शालेय शिक्षण NCERT कडे सोपवलं होतं. NIOS कडे दूरस्थ शिक्षणाचं समन्वय हे आहे हे NIOS कडे सोपवलं होतं. युग्नू कडे जे काही शाळाबाह्य विद्यार्थी आहेत त्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस हे युग्नू कडे सोपवलं होतं. आणि IIMB मॅनेजमेंट अभ्यासक्रम आणि NITTIR म्हणजे इथं त्याला आपण मॅनेजमेंटचं यांच्याकडे होतं IIMB आणि NITTIR कडे शिक्षकांचं प्रशिक्षण म्हणजे शिक्षकांचे प्रशिक्षण हे NITTIR या संस्थेकडे सोपवलं होतं. म्हणजे या ज्या काही 9 संस्था आहेत या 9 संस्थांकडे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या क्षेत्रातलं अभ्यासक्रमाचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन या ठिकाणी या स्वयं पोर्टल मार्फत म्हणजे त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येकाला जबाबदारीचं विभाजन करण्यात आलेलं आहे. तर ती गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्या संस्थावरती निश्चित प्रश्न विचारला जाणार आहे. तर स्वयंप्रभा हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाची सुरुवात 7 जुलै 2017 या उपक्रमाची सुरुवात झाली होती 7 जुलै 2017. आणि हे जे काही स्वयंप्रभा आहे या स्वयंप्रभामध्ये 34 DTH हे जे काही डायरेक्ट टू होम सेवा आहे DTH ची सेवा, या DTH सेवेमार्फत जे वेगवेगळे उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम आहेत हे उच्च
दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम 24 तास काय केले जातात, प्रसारित केले जातात. मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजे आताचं शिक्षण मंत्रालय, या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ही स्वयंप्रभा हा जो DTH चा कार्यक्रम आहे हा चॅनेल समूह नियंत्रित केला जातो. त्यामध्ये 7ही दिवस दर्जेदार शैक्षणिक साहित्य प्रसारित केलं जातं. GSAT-15 हा जो काही शैक्षणिक उपग्रह आहे, या उपग्रहाचा मार्फत हे कार्यक्रम प्रसारित केले जातात. स्वयंप्रभावर दररोज 4 तासांची नवीन सामग्री प्रसारित केली जाते आणि ती दिवसातून 5 वेळा पुन्हा प्रसारित केली जाते, ज्यामुळं विद्यार्थी आपल्या सोयीनुसार ते कार्यक्रम पाहू शकतात. आणि ह्या ज्या कार्यक्रमाचं प्रसारण आहे हे गांधीनगर येथील भास्कराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स या ठिकाणून हे काय केले जाते, प्रसारित केले जाते. पहा BISAG हे एक लक्षात ठेवा. यामध्ये जी काही सामग्री आहे ती आता वर ज्या काही संस्था आपण पाहिल्या NPTEL, IITs, UGC, CEC, IGNOU, NCERT, NIOS या सर्व सामग्रीच्या मार्फत पुरवली जाते. आणि या DTH सेवेचं देखभाल करण्यासाठी INFLIB नेट ही एक वेब पोर्टल सुद्धा विकसित केलेलं आहे. हे फ्री डिशला जे काय आपलं फ्री डिश आहे त्यावर हे शैक्षणिक चॅनेल आपण पाहू शकतो. स्वयंप्रभा.gov.in स्वयंप्रभा.gov.in या वेब पोर्टलवर सुद्धा या व्हिडिओंचा संग्रह केलेला आहे. त्याचबरोबर 22 चॅनेल्स हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताच्या वेगवेगळ्या लेक्चरसाठी आहेत. त्यामध्ये आपल्याला आता स्वयंप्रभाचे काही चॅनेल्स दिलेले आहेत. पहा इयत्ता पहिलीसाठी 23, 24, 25 वगैरे असे हे फक्त एक माहिती असण्यासाठी आपण दिलेलं आहे. त्यानंतर स्वयंप्रभाच्या अंतर्गतच कोरोना कालावधी दरम्यान PM ई-विद्या हा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. स्वयंप्रभा अंतर्गतच PM ई-विद्या आणि हा कोरोना कालावधीत अतिशय गाजलेला उपक्रम असल्यामुळे यावर आपल्याला निश्चित प्रश्न येणार आहे. पहा हे जे ई-विद्या आहे PM ई-विद्या हे आता DTH स्वरूपात आहे, त्यानंतर ऑन एअर म्हणजे रेडिओ स्वरूपात आहे, ऑनलाईन स्वरूपात आहे आणि डिजिटल म्हणजे ते जे काही आपले तीनही प्रसारणाची माध्यमं आहेत त्या तीनही प्रसार माध्यमांचा उपयोग करून ही PM ई-विद्या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित केले जातात. हा एक स्वयंप्रभाशी संबंधित उपक्रम आहे. ज्या स्पंदन PM ई-विद्येला दुसरं नाव आहे स्पंदन असंही म्हणतात. 17 मे 2020 पासून इयत्ता 1ली ते 12वीच्या वर्गासाठी 12 वाहिन्यांचा एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि प्रसारण 30 मे 2020 पासून सुरू झालं. कोरोना कालावधीत प्रत्येक इयत्तेसाठी नवीन 4 तासांचा अभ्यासक्रम, त्यानंतर पुन्हा तो 5 वेळेस प्रदर्शित केला जातो. याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे पहा वन नेशन वन डिजिटल एज्युकेशन कार्यक्रम. हे लक्षात घ्या. PM ई-विद्या वन नेशन वन डिजिटल एज्युकेशन म्हणजे प्रत्येक वर्गासाठी एक स्वतंत्र वाहिनी. या संकल्पनेवर आधारित कोविड-19च्या काळात ज्यावेळेस शाळा बंद होत्या त्यावेळेस या प्लॅटफॉर्मने काम करणं सुरू केलं. म्हणजे त्यामध्ये 4 वेगवेगळे प्लॅटफॉर्मवर त्याने या PM ई-विद्या अंतर्गत काम झालं सुरू. वन नेशन वन डिजिटल एज्युकेशन डिजिटल प्लॅटफॉर्म असेल दीक्षाचा, वन क्लास वन TV चॅनेल, 12 DTH वाहिन्या सुरू करण्यात आल्या. डिजिटल ॲक्सेसिबिलिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी एक शैक्षणिक साहित्य विकसित करण्यात आलं आणि प्रज्ञाता
प्रज्ञाता ह्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स विकसित करण्यात आल्या की नर्सरी पासून 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी किती वेळ मोबाईल संगणक वापरला पाहिजे, 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी किती वेळ वापरला पाहिजे, यासाठी या मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या होत्या. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे की हे जी काही PM विद्या आहे याचं स्वरूप कसं आहे, यामध्ये वेगवेगळे जे काही चॅनेल्स आहेत पहा त्या चॅनेल्सला नाव देण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सुद्धा नेट परीक्षेला विचारला गेला होता. नेट परीक्षेला हा प्रश्न विचारला होता, कारण नेट परीक्षा ही राष्ट्रीय पातळीवरची असल्यामुळे थोडे डीप मधले प्रश्न विचारले जातात. या पोर्टलवर हे जे काही नाव आहेत पहा प्रबोध म्हणजे असे वेगवेगळ्या यांना नावं दिलेले आहेत, ते नाव सुद्धा त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला होता. मला त्याचं उत्तर त्यावेळेस याच्यात आर्यभट्ट वगैरे हाच प्रश्न आलता वाटतं, आता काय प्रश्न आठवना, पण हा प्रश्न निश्चित त्या ठिकाणी विचारला गेला होता. मग PM विद्या याची आपण जर काही वैशिष्ट्ये पाहिली तर रेडिओ तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे, डिजिटल तसेच ऑनलाईन, आकाशवाणीद्वारे शैक्षणिक संसाधनं कंटेंट मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. 12 जे काही DTH TV चॅनल आहेत, 1 क्लास 1 चॅनल म्हणून याला ब्रँड करण्यात आलेला आहे. 12 DTH TV चॅनल प्रत्येक इयत्तेसाठी. आता या चॅनेलचा विस्तार जवळजवळ 200 TV चॅनेल्सवर करण्यात आला आहे. सर्व राज्यांना इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत जे काही शिक्षण आहे ते प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याच्या हेतून हा चॅनेल सुरू केलाय. पहा आपल्या महाराष्ट्रासाठी इथं 5 TV चॅनेल आहेत. हा प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला. आपल्या महाराष्ट्रासाठी PM विद्या अंतर्गत 5 चॅनेल सुरू केलेले आहेत. आता आपण इथं देश आणि आपलं SCRT यांच्या थोडी तुलनात्मक तक्ता दाखवलाय. देशभरात 200 चॅनेल आहेत. आपल्या राज्यभरात PM विद्याला सामुग्री पुरवण्याचं काम SCRT संस्था करते आणि तिच्या अंतर्गत 5 चॅनेल आपल्याकडे सुरू आहे. देशभरात 200 TV चॅनेल पहा आपल्याकडे 5 आहेत. MH 113, 3, 10वी, 11वी, 12वी, 9वी आणि शिष्यवृत्ती असे 5 चॅनेल आपल्याकडे उपलब्ध आहेत. 24 तास त्यावर प्रसारण केलं जातं. या ठिकाणी आपल्याला काही महाराष्ट्रातले TV चॅनेल्स आणि त्यांचे जे काही पोझिशन आहे ते दाखवलेले आहेत. ते काय आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त इकडे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 13 नंबरचा चॅनेल आहे 10वी साठी, 14 नंबरचा 11वीला, 15 नंबरचा 9वीला आणि 16 नंबर 9वीला, 15 12वीला आणि MH 17 असेल व्यावसायिक शिक्षणासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी. मग ही जे काही PM विद्या आहे त्यामध्ये रेडिओ च्या द्वारे सुद्धा शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात. मग मुक्त विद्यावाणी हा एक रेडिओ रेडिओ आधारित कार्यक्रम आहे. त्यामध्ये मग NIOS असेल, आपली SIOS असेल, अशा ज्या काही मुक्त शिक्षण संस्था आहेत त्यांचे कार्यक्रम या मुक्त विद्यावाणी मार्फत दाखवले जातात. शिक्षावाणी पॉडकास्ट ही CBSE ने तयार केलेलं 9वी ते 12वी साठीचं एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. शिक्षावाणी पॉडकास्ट इयत्ता 9वी ते 12वी त्यांनी निर्मिती केलेली आहे CBSE. त्यामध्ये NCERTच्या वेगवेगळ्या जे काही घटक आहेत त्या घटकावर आधारित सुमारे 400 व्हिडिओ फाईल्स आपल्याला दिसून येतील. त्यानंतर DD आणि AR जे काही आपलं दूरदर्शन आहे, त्याचबरोबर ऑल इंडिया रेडिओ आहे, YouTube आहे, यावर सुद्धा आभासी वर्ग या PM विद्या आधारित कार्यक्रमावर आयोजित केले जातात. मग त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक वर्ग विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वर्गावर आधारित अभ्यासक्रम असतील. त्याचबरोबर ज्यांनी काही माध्यमिक शाळा ज्यांनी सोडलेल्या आहेत काही कारणास्तव त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे अभ्यासक्रम साहित्य उपलब्ध आहे. बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नमुना प्रश्नपत्रिका आहेत. व्यावसायिक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रश्न मंजुषा सुद्धा आहे. याचे बहुतेक कार्यक्रम सकाळी लवकर सुरू होतात आणि दुपारी त्यांची पुनरावृत्ती केली जाते. त्यानंतर पुढचं जे काही आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ई-पाठशाळा. तर ई-पाठशाळा हे जे काही आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे CIET आणि NCERT या 2 संस्थांचा हा एक संयुक्त उपक्रम आहे.
याची सुरुवात 7 नोव्हेंबर 2015 करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक यांना शैक्षणिक स्रोत उपलब्ध करून देणारं हे एक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. इयत्ता 1ली ते 12वीची NCERTची सर्व पुस्तकं या पोर्टलवर उपलब्ध आहेत आणि या पोर्टलवर 3 भाषेतले पुस्तक उपलब्ध आहेत. उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषेतील पुस्तकं विनामूल्य स्वरूपात या ई पाठशाळा या पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी आपण ई पाठशाळाचा लोगो पाहू शकतो. त्यानंतर पुढचं जे काही ऑनलाईन पोर्टल आहे पहा, सारांश. हे CBSE सारांश हे जे काही पोर्टल आहे हे CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थेनं हे सुरू केलेलं पोर्टल आहे. या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या काही CBSE संलग्न शाळा आहेत त्या शाळांमधील पालकांसाठी एक स्वयं मूल्यमापनाचं म्हणजे जे काही विद्यार्थ्याच्या मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनाच्या नोंदी त्यांना सहज पाहता यावं म्हणून सुरू केलेलं आहे. 7 नोव्हेंबर 2015 सुरू झालं. हे पण इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE हा उपक्रम राबवते. त्यानंतर पुढचं जे काही पोर्टल आहे पहा, साक्षत. साक्षत वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल याची सुरुवात झाली होती 30 ऑक्टोबर 2006 साली. पहा सगळ्यात जुनं पोर्टल आहे हे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केलं होतं. शिक्षणासंबंधी सर्व ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूनं आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती यांच्या नावावरून याला साक्षत असं नाव देण्यात आलेलं होतं. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना मोफत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले. NMEICT नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे साक्षत पोर्टल सुरू करण्यात आले. यामध्ये सुद्धा UGC, AICT, IGNOU, NCERT, KVS, NVS, CBSE, IIT, त्यानंतर IISC अशा वेगवेगळ्या यंत्रणांचं साहित्य या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलं होतं. साक्षत. त्यानंतर महत्त्वाचं आहे पहा, शाळा दर्पण 5 जून 2015 शैक्षणिक आणि प्रशासकीय डिजिटल पोर्टल आहे आणि शाळा प्रशासनाच्या संदर्भातले जे काही वेगवेगळ्या माहिती आहे त्या माहिती या पोर्टलवर आपल्याला सहज दिसून येतात. त्यानंतरचं आहे पहा, शाळा सिद्धी. तर शाळा सिद्धी हे पोर्टल 7 नोव्हेंबर 2015 शाळांचं जे काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन करण्याच्या दृष्टीनं विकसित करण्यात आलं होतं. तामिळनाडू राज्यातील 4 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला गेला. त्याचं नॅशनल प्रोग्राम ऑन स्कूल स्टँडर्ड अँड इव्हॅल्युएशन असं शाळा सिद्धीचं पूर्ण रूप आहे आणि हे आपली जी काही निपा NIPA या निपा या संस्थेद्वारे हे पोर्टल विकसित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पोर्टल आहे पहा, शगुन. तर शगुन 18 जानेवारी 2017 या दिवशी हे पोर्टल लॉन्च केलं. शाळा आणि गुणवत्ता मिळून या 2 शब्दापासून शगुन हा शब्द तयार झाला. शालेय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची ऑनलाईन देखरेख करणं. शालेय जे काय आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो हे उपक्रमाची ऑनलाईन देखरेख करण्याच्या हेतूने हे पोर्टल निर्माण करण्यात आलं शिक्षण मंत्रालयाद्वारे. त्यानंतर शाळा सारथी 6 नोव्हेंबर 2017 ज्या काही आपल्या गैर सरकारी म्हणजे जे काही NGO आहेत त्या NGOंना CSR निधी राज्य सरकार आणि शाळांना व्यवस्थित पुरवण्याच्या हेतूनं हे शाळा सारथी हे पोर्टल विकसित करण्यात आलं. त्यानंतर आहे पहा, इम्प्रेस. 25 ऑक्टोबर 2018 या दिवशी हे इम्प्रेस हे पोर्टल विकसित केलं आणि उच्च शिक्षण संस्थातील जे काही आपले सामाजिक शास्त्र विषय आहेत यामध्ये संशोधनास चालना देण्याच्या उद्देशानं या इम्प्रेस या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आणि याची जबाबदारी ISSR
इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेकडे देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाचं आहे पहा, राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय, नॅशनल डिजिटल लायब्ररी NDL सुरुवात झाली होती जून 2018. आता काही ठिकाणी याची 19 तारीख दिलेली आहे आणि काही 18. आता या 2 तारखेपैकी एक तारीख आपण ग्राह्य धरायची म्हणून आपण जून टाकला तिथं. 19 आणि 18 अशा 2 तारखा वेगवेगळ्या पुस्तकात या ठिकाणी दिलेल्या आहेत. या पोर्टलवर ई-बुक वाचण्यासाठी इंग्रजी, हिंदी व 200 भाषांमधील जवळजवळ 1.9 कोटी पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे एक डिजिटल ग्रंथालय आहे. फक्त आपल्याला सुरुवात लक्षात घ्या, 18 किंवा 19 या दोन्हीपैकी एक पर्याय आला तर तो बरोबर, पण जून 2018 साली हे सुरू करण्यात आलं आणि NMEICT या अंतर्गत हे चाललं जातं. NGO दर्पण हे नीती आयोगाद्वारे, NGO दर्पण हे नीती आयोगाद्वारे चालवले जाणारं पोर्टल आहे आणि जे काही आपल्या देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गैर सरकारी संस्थांसाठी NGO साठी हे पोर्टल विकसित केलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यालक्ष्मी, हे 2015-16 साली सुरू करण्यात आलं आणि शैक्षणिक कर्जाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावी म्हणून हे विद्यालक्ष्मी पोर्टल विकसित केलेलं आहे. त्यानंतर शोधगंगा किंवा शोध सिंधू हे पोर्टलचे आपणा सर्वांना माहितीच आहे की जे काही आपण PhD वगैरे संशोधन करतो तर त्या संशोधना संदर्भातील जे काही संदर्भ साहित्य आहे ते संदर्भ साहित्य आपण शोध सिंधू किंवा शोधगंगा या प्लॅटफॉर्मवर सहज मिळवू शकतो. यंत्र हा उपक्रम एम्बेडेड सिस्टीमच्या संदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभव म्हणजे हे विज्ञानाच्या संदर्भात जे काही प्रात्यक्षिक आहे त्या संदर्भातला आहे. FOSSEE हा कार्यक्रम शैक्षणिक आणि व्यावसायिक वापरासाठी मुक्त आणि मुक्त स्रोत सॉफ्टवेअरला म्हणजे सॉफ्टवेअर डिझायनिंगसाठी आपण या प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ स्वरूपातली माहिती या ठिकाणी मिळू शकते. तर असे हे आपल्या शिक्षण संदर्भातले जे काही महत्त्वाचे पोर्टल आहेत त्यांची माहिती आपण पाहिली आहे. पण लक्षात घ्या त्यामध्ये हे ई-पाठशाळा, त्यानंतर PM ई-विद्या, त्यानंतर स्वयंप्रभा, स्वयं हे अत्यंत महत्त्वाचं पोर्टल आहे स्वयं. आणि यावरती फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणार स्वयं पोर्टल, यावरती फिक्स प्रश्न येणार. स्वयं आणि दीक्षा हे जे काही 2 पोर्टल आहेत या 2 पोर्टलवर निश्चित स्वरूपाचा प्रश्न येणार. PM ई-विद्या, स्वयं आणि दीक्षा या 3 पोर्टलवर कमीत कमी 2 तरी प्रश्न आपल्या केंद्रप्रमुख परीक्षेला आपल्याला दिसून येतील. तर हे ऑनलाईन जे काही आपले पोर्टल आहेत त्यामध्ये मग पुढे व्हर्च्युअल लॅब्स वगैरे हे आणखी जवळजवळ असे 20 ते 22 प्रकारचे पोर्टल आहेत. मग या पोर्टलवर आधारित जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत आपण आपल्या प्रश्नसंचामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि हा जो प्रश्नसंच आहे हा प्रिंटेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. आपण प्रिंटेड स्वरूपात, ज्याला प्रिंटेड स्वरूपात पाहिजे त्यांनी आपल्या 73 87 80 44 82 हा जो नंबर आहे या क्रमांकावर हाय मेसेज टाका. तुम्हाला प्रिंटेड स्वरूपाचा जो संच आहे हा 245 रुपयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल. पोस्टेज केला जाईल, पोस्टाने तुम्हाला पाठवला जाईल. आणि ज्यांना PDF स्वरूपात पण व्ह्यू मोड मध्ये, लक्षात घ्या PDF स्वरूपात आहे उपलब्ध करून दिलाय आपण, पण तो फक्त व्ह्यू मोड मध्ये आहे आणि तो आहे आपल्या MDT अकॅडमी. हे जे काही प्ले स्टोरला आपले ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला हे 10 प्रश्नपत्रिकाचं हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर निश्चित सर्वांनी हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे याचे अधिक प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचबरोबर संप्रेषण कौशल्याचे 100 पेक्षा जास्त प्रश्न, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत नवीन त्या योजनांचे प्रश्न, हे सर्व आपण आपल्या या संचामध्ये समाविष्ट केलेले आहे. जर आपल्याला पेपर 2 मध्ये 80+ जर स्कोरिंग करायचे असेल तर निश्चित आपण हा संच मागवू शकता. ज्यांना प्रिंटेड स्वरूपात पाहिजे त्यांनी 83
73 87 80 44 82 या क्रमांकावर आणि ज्यांना PDF स्वरूपात पाहिजे त्यांनी MDT अकॅडमी या आपल्या ॲपवर दोनही ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींपर्यंत सदर हा व्हिडिओ शेअर करावा. आता आपण जे टॉपिक निवडलेले आहेत हे आपल्या केंद्र प्रमुख परीक्षेला तर उपयुक्त आहेतच, पण त्याचबरोबर ज्या काही नेट परीक्षा असतील, सेट परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल, त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या शिक्षण विभागाशी संदर्भात MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षा घेते त्या परीक्षांसाठी सुद्धा हे व्हिडिओ उपयुक्त आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेत आणि जर आपल्याला काही शंका असतील तर त्या सुद्धा आपण निश्चित या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद.